नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना 2026-22व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारी ही योजना आहे. आता शेतकरी मित्रांनो, 21 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या त्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले आहे. पण आता सर्व देशातील कोट्यावधी शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामातील पिकांची निगा आणि आगामी होळीचा सण लक्षात घेता केंद्र सरकार हा हप्ता कधी वितरित करणार याकडे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे व देशातील सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे. शेतकरी मित्रांनो, आता विविध माध्यमातून वृत्तानुसार केंद्र सरकार फेब्रुवारी 2026च्या अखेरपर्यंत हा हप्ता पाठवते किंवा मार्चच्या पहिल्या 15 22वा हप्ता येऊ शकतो अशा न्यूज चालू आहे. शेतकरी मित्रांनो, पण सूत्राच्या माहितीनुसार 25 फेब्रुवारी म्हणजे कालपासून ते आता येणाऱ्या 28 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता ट्रान्सफर करण्यात येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, हा हप्ता ट्रान्सफर कसा होतो तर थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होता. म्हणजे शेतकरी मित्रांनो, कोणती दलाली यामध्ये होत नाही. डायरेक्ट तुमच्या आधार लिंक जे बँक असतो त्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावरती पडतात. शेतकरी मित्रांनो, आता मार्च महिन्यात होळीचा सण येत असल्याने शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि मजुरीसाठी पैशांची आवश्यकता असते. शेतकरी मित्रांनो, अशा वेळी 2000 रुपयांचा हप्ता मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळते. शेतकरी मित्रांनो, आता सरकार दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये एकूण शेतकऱ्यांना या योजनेचे 6000 रुपये देतो. म्हणजे 4 महिन्यातून 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. आता 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात आला. म्हणजे 90 लाख शेतकरी त्यासाठी पात्र होते. शेतकरी मित्रांनो, आता या 22व्या हप्त्यासाठी सुद्धा 90,41,411 शेतकरी पात्र असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आणि या 90,41,411 शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीटीद्वारे हा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी टाकण्यात येऊ शकतो किंवा 27 तारखेला म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 दिवसात प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती हा हप्ता ट्रान्सफर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता अनेकदा पात्र असूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का जमा होत नाही याची काही प्रमुख तांत्रिक कारणे खालील प्रमाणे सुद्धा असू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता जे कोणते 4 प्रमुख कारणे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ते 4 कारणे बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा हा आहे की प्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि आपले नाव हे चेक करा. शेतकरी मित्रांनो, ते संपूर्ण माहिती झाल्यानंतर चौथा पर्याय म्हणजे गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण यादी समोर येईल आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुमचं नाव जर असेल त्या यादीमध्ये तेव्हाच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.